परवाच आपल्या आटपाडीमध्ये किरीट सोमय्याजींनी काही आटपाडी तालुक्यातील आटपाडी नगरपंचायतचे दप्तर तपासणे, काय वेगवेगळ्या नोंदी जास्त आहेत त्या अनुसरून ते या ठिकाणी आले आणि आपल्या देशाचे अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत म्हणून ज्यांना संबोधलं जातं त्यांच्याकडं अखंड देशातील तरुणांनी एक आदर्श राजा म्हणून पाहिलं जातं. या आपल्या सगळ्यांचा राजा त्यांच्या खांद्यावरती हात ठेवून घोषणा द्यायचं अतिशय चुकीच्या पद्धतीचं काम केलेलं आहे. म्हणून आज आम्ही आटपाडी तालुक्यातील सर्व शिवप्रेमी मिळून ज्या व्यक्तीचं हात अश्लीलतेने बरबटलेले आहेत, जो व्यक्ती हा वासनाहीन आहे, त्याचे हात महाराजांच्या खांद्यावरती पडले म्हणून आम्ही महाराजांचा आज दुग्ध अभिषेक केलेला आहे समस्त तालुक्यातील शिवप्रेमींच्या वतीने. मुळामध्ये हा कुठलाही राजकीय अजेंडा नाही, आमचा राजकीय कुणालाही विरोध नाही, परंतु असे कृत्य करणाऱ्या सर्व जे काही या देशामध्ये असतील असे जे भुरटी लोक आहेत, जे विविध महापुरुषाचा अपमान करत असतात, या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलेलो आहे. आणि किरीट सोमय्या एकदम फालतू माणूस आहे, वासनाहीन माणूस आहे. आपण मागल्या काळात त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती पाहिले असतील. त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याची काय लायकी आहे तुम्ही पाहिली असेल. अशा व्यक्तीचे ज्यावेळेस महाराजांच्या पुतळ्याला हात लागतात तो आमच्या सगळ्या आटपाडीच्या सर्व नागरिकांचे अत्यंत अत्यंत भावना दुखवलेल्या आहेत. मित्रांनो, ते या ठिकाणी आले काही अडचण नाही, परंतु त्यांनी कळत न कळत असं म्हणता येणार नाही. माझं असं मत आहे की जाणून बुजून ही घटना घडलेली आहे किंवा केलेली आहे. माझे या देशात आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांना अतिशय नम्रपूर्वक विनंती आहे की जोपर्यंत किरीट सोमय्या महाराजांची माफी मागत नाहीत तोपर्यंत यांना कुठल्याही प्रकारचं संरक्षण देऊ नये. आणि महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींना विनंती करतो की याला जोपर्यंत महाराजांची माफी मागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कुठेही फिरू देऊ नका. जिथं दिसेल तिथं चपलीने ठोकून काढावी अशी या निमित्ताने मी विनंती करतो. आणि महाराजांच्या खांद्यावर हात ठेवतोय हे मस्करी त्याचं वागणं झालेलं आहे. त्यामुळे किरीट सोमय्याला या महाराष्ट्रातील सगळे शिवप्रेमी कधीच माफ करणार नाहीत. भविष्यात त्याला दिसतील तिथं फोडून काढतील.